नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना मागितलेल्या खंडणी प्रकरणामध्ये शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखाचा समावेश दहिवडी पोलिसांनी अनिल सुभेदार यांना केली अटक। राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितलेल्या प्रकरणात सामील असलेल्या संबंधित महिलेला शुक्रवारी सकाळी सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेने 1 कोटी रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतले आहे। त्यापाठोपाठ आता मान तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख असलेल्या अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली असून त्यांची 5 दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी झाली आहे। दहिवडी पोलिसांनी सायंकाळी 5 वाजता सुभेदार यांना न्यायालयात हजर केले होते। खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार यांचाही सहभाग असल्याचा दहिवडी पोलिसांना संशय आहे। या प्रकरणात अत्यंत बारकाईने तपास सुरू आहे। पोलिसांनी उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार यांना सर्वप्रथम ताब्यात घेतले, त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून त्यांना रीतसर अटक करण्यात आली। प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अनिल सुभेदार यांना हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील ट्विस्ट वाढत चालला असून आणखी बडे मासे यामध्ये पुढे येतील अशी परिस्थिती आहे। कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करणार नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची घोषणा। आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न। कोरेगाव नगरपंचायतीमध्ये मुख्याधिकाऱ्यांनी घनकचरा प्रकल्प व व्यवस्थापन यामध्ये काही अफरातफर केली आहे का याबाबतची चौकशी सातारचे जिल्हाधिकारी करत आहेत। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावर कोणाचे समाधान झाले नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल अशी घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता विधान परिषदेत केली। आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत कोरेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना कचरा व घनकचरा व्यवस्थापन आणि प्रकल्प अनियमिततेचे प्रकरणी दोषी धरावे अशी मागणी केली। या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले की या प्रकरणात कोणालाही आगाऊ रक्कम देण्यात आलेली नाही। प्रकल्पाच्या आड भिंती रंगवण्यात आल्या होत्या, त्याच्या पोटी केवळ 22,000 रुपये अदा करण्यात आले आहेत। संबंधित प्रकरणाची चौकशी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे। विधान परिषद सदस्य या चौकशी अहवालावर असमाधानी राहिले तर उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल असे राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केले। प्रामाणिकपणाने उत्तर देतात, माझी त्याच्यावर शंका नाही। एक उदाहरण म्हणून सांगतो, कोरेगाव MIDC मधील घनकचरा प्रकल्प सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्यातून निघालेल्या उत्पन्नाची माहिती 2018-19 0, 2019-20 7,200, 20-21 0, 21-22 0, 22-23 24,000 बिलं काढली 9-1-1-2-2 5-5 कोटीची। सभापती महोदय, मी हे नुसतं घनकचऱ्याचं सांगितलंय, पण डबल कामं पूर्वीच्याच असलेल्या गटारवर त्याच्यावरती ती झाकणं वगैरे साधं मी बारकाईने सांगतो, म्हणजे बारकाई इन्व्हर्टर आणि बॅटरी सुद्धा खरेदी केली नव्हती। एका सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर 5 लाखाला सुद्धा सोडलेलं नाही। म्हणून माझी विनंती एवढीच आहे, उपायुक्त मी आयुक्त स्तरावरचा कोणी अधिकारी ते मला माहिती आहे, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे या लोकांनी तक्रारी वगैरे केल्या, काही झालं नाही। आयुक्त स्तराच्या असलेल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी, त्याचा अहवाल आल्यानंतर कारवाई करावी। पण ती अहवाल आपण आयुक्त लेवलची चौकशी करणार आहात का आणि त्याच्या संदर्भामध्ये जे दोषी असतील तेव्हा कारवाई करणार, एवढं एक साधा उत्तर आहे। सभापती महोदय, आपण जो आता चौकशी समितीचा जो अहवाल येईल, आता आपण मार्चमध्ये आपण जिल्हाधिकाऱ्यांची समिती नेमलेली, अहवालामध्ये 100% जर सदस्यांना त्रुटी आढळल्या किंवा त्याच्यामध्ये अजून चौकशीची मागणी जर त्यांनी केली तर निश्चितपणे आपण त्यांचे म्हणतात तशी एक कमिटी परत स्थापन करू आणि त्याच्यानंतर चौकशीतून जे निष्पन्न होईल त्याच्यावर कठोर कारवाई करू। धन्यवाद। कराडच्या शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाची स्वतंत्र चौकशी करणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा। आमदार महेश शिंदे यांनी मांडली लक्षवेधी। कराड येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाची कणभर जमीन मूळ खातेदाराला परत दिली जाणार नाही याबाबतीत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आवश्यक त्या उपाययोजना करेल। महाविद्यालयाच्या प्राचार्यासह भांडारपालाची चौकशी केली जाईल। भांडारपालाची स्वतंत्ररित्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी सकाळी 10:15 वाजता केली।
या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या कारभाराविषयी लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. सहाय्यक प्राध्यापिका सय्यद यांच्या कुटुंबावर झालेला अन्याय, महाविद्यालयाची 78 गुंठे जमीन खातेदाराला परत देण्याबाबत कराडच्या तहसीलदारांनी बेकायदेशीर दिलेला निर्णय आणि महाविद्यालयाच्या कारभाराविषयी आणि आर्थिक अनागोंदीविषयी आमदार महेश शिंदे यांनी पुराव्यानिशी सभागृहाचे लक्ष वेधले. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री पाटील यांनी शुक्रवारी सूर्यास्तापूर्वीच भांडारपाल D.A. कांबळे यांना सेवेतून कमी केले असल्याचे निदर्शनास आणून दिले. तहसीलदारांच्या निर्णयाबद्दल शंका घेत त्यांनी याबाबत वेळप्रसंगी उच्च न्यायालय आणि महसूल मंत्र्यांकडे दाद मागितली जाईल असे स्पष्ट केले. महाविद्यालयाची उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत स्वतंत्र चौकशी केली जाईल. त्याचबरोबर भांडारपाल D.A. कांबळे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून स्वतंत्र चौकशी केली जाईल अशी घोषणा यावेळी केली. आहे कराडला औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय हे सगळ्यात जुनं महाविद्यालय. अध्यक्ष महोदय, या महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या शिक्षका सय्यद मॅडम यांच्या जो देय निधी आहे त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना दिली जाणारी वागणूक आणि त्यांच्या बाबतीत घडलेली आर्थिक अनियमितता याबाबत माझी लक्षवेधी आहे. महोदय, 30 कोटीची शासनाची जमीन हातातून जाते. अध्यक्ष महोदय, हा फार सिरियस विषय आहे. तहसीलदारांनी जिल्हाधिकारी आणि प्राचार्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात निर्णय दिलाय तहसीलदारांनी आणि कब्जा देण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला पाठवलं होतं. हे ज्या वेळेला तिथल्या स्टुडंट असोसिएशनच्या लक्षात आलं, तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला. मी तर स्वतः कलेक्टर साहेबांच्या नजरेला आणून दिल्यानंतर प्रांतांच्याकडे दाखल करून तो कब्जा थांबवला. अध्यक्ष महोदय, एवढा मोठा 38 कोटी रुपयाच्या शासकीय जमिनी या जर तहसीलदारांच्या लेवलला जर निघणार असतील आणि काही शासकीय अधिकारी जर त्याच्यात इन्व्हॉल्व असतील तर याची आपण अँटी करप्शन विभागामार्फत चौकशी करणार का? उच्चस्तरीय समिती आपण नेमणार का? असा माझा स्पेसिफिक प्रश्न उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांना आहे. कॉलेजची 78 गुंठे जागा ही त्यांना कॉम्पेन्सेशन मिळूनही काही जणांना उठून बसवलं गेलं आणि तहसीलदाराला निर्णय दिला की नाही ही जागा परत करा. तर त्यात प्रांताने स्टे दिलेला आहे. मी स्वतः लक्ष घालतो. 1 एप्रिलला पुढची तारीख आहे. यातली कणभर ही जागा पुन्हा एकदा त्या खातेदारांना मिळणार नाही. यासाठी वेळप्रसंगी राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे अपील करू, वेळप्रसंगी हायकोर्टात जाऊ. डिपार्टमेंट यातली एक कणी जागा देऊ जाणार. आता मुद्दा राहिला की हे जे भांडारपाल D.A. कांबळे आहेत आणि त्यांच्याबरोबर प्राचार्य डॉक्टर किशोर बोराडे, डॉक्टर इथा चकोले या सगळ्यांची उच्चस्तरीय चौकशी आम्ही लावतो आहोत. भांडारपाल D.A. कांबळे यांना रिटायरमेंट नंतर पुन्हा अपॉइंटमेंट दिली होती. काल संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी ती कॅन्सल झाली पाहिजे सांगितलं. ती कॅन्सल होऊन त्याची कॉपी आली आहे. पण 5 वर्षापर्यंत चौकशी करता येते. म्हणून या सगळ्यांची एका बाजूने उच्चस्तरीय चौकशी, हे काय चाललंय सगळं, आणि एका बाजूने ह्या भांडारपाल D.A. कांबळेंची EOWच्या माध्यमातून त्यांची इतकी प्रॉपर्टी भांडारपालांची कशी निर्माण झाली याची EOWच्या माध्यमातून स्वतः डिपार्टमेंट पुढाकार घेऊन इन्क्वायरी लागली. जलसंपदा मंत्र्यांनी घेतला कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कामाचा आढावा. जिहेकटापूर योजनेचे काम गतिमान करण्याचे दिले स्पष्ट निर्देश. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला दिलासा देणाऱ्या कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या योजनांची कामे गतीने पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मुंबईत मंत्रालयातील आपल्या दालनामध्ये शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता मंत्री विखे पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची आढावा बैठक घेतली. ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणरावजी इनामदार जिहेकटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या कामाचा आढावा मंत्री विखे पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सूचना दिल्या.